नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, संपूर्ण राज्यासाठी वाल्मिक कराड संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण ज्यावेळेस त्यांनी फराळे होते, हे होते, पण एवढ्या दिवस का फरार तुम्ही आरोपी नसून काय नसून पोलिसांना तुमचं लोकेशन पुण्यातलं वाचवलं. मीडिया सपोर्ट त्यांनी काय सवाल दिला नाही, त्यांनी काय भाषण पण केलं नाही, मीडियाला काय संवाद पण साधला नाही. हे संपूर्ण राज्यात जे हत्याकांड, ते सरपंचाचं, बीडच्या सरपंचाचं ते मर्डरचं जे कांड, त्यांच्यावर आरोपी म्हणते ते धनंजय मुंडेचं खास त्यांना म्हणते ते. पण संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यात ही सगळी घडामोडी चालली. सरपंचाचे पण पोरगी म्हणते त्यांना शिक्षा व्हावं म्हणतो. जे आरोपीने आमच्या वडिलांची हत्या केली, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी म्हणतोय, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी म्हणतोय, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी. महाराष्ट्रात बरेच भ्रष्टाचार होतोय, बरेच अत्याचार होतोय, गोरगरिबांसाठी कोण लढत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना, महाराष्ट्रातल्या तरुणांना, युवकांना, यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्य केलं. जनतांसाठी लढतो, जनतांसाठी मदत करतो, तरुण पिढीचं रक्त सळसळ करतो. हो का, आम्ही जातभेद करत नाही, जातीभेदीचं काही करत नाही. हो का, मी कुठला नेता नाही, कुठला मंत्री नाही, मी कुठलं मला पद नाही, काय नाही. एक सामान्य जनतेचा सेवक, एक सामाजिक कार्य, मला सामाजिक कार्य म्हणजे मला समाज कार्य केलं, मला आनंद वाटतं, मला बरं वाटतं. गोरगरीब कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं अत्याचार होईल, अन्यायाला वाचा फोडतो, एक समाज न्याय मिळवून देतो. लोकांचं जागृत, जे लोकांवरती अत्याचार होते, गरीब जागृत होत नाही, ते आम्ही जागृत करायला बघतो. समाजमध्ये अनेक नवीन विचार देतो, अनेक हे देतो. 18 पकड जातींसाठी करतो, आम्ही सगळ्यांसाठी करतो, युवकांसाठी, प्रेरणासाठी. आम्ही प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक टेस्टसाठी, महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात लोकांनी मला सगळ्यांनी बघितलं यूट्यूबच्या माध्यमातून, ह्याच्या माध्यमातून. का आम्ही आजकाल कशासाठी करत, तरुणांसाठी, युवकांसाठी काहीतरी आम्ही संघटना करावं बघतोय, काहीतरी ग्रॅज्युएशन बनवा बघतोय. कसं आहे, आता तुमच्या पिढीनं मला काय सपोर्ट केलं तर मी कोणाचा विरोध पण करत नाही. काय करायचा विरोध ज्यांना माझा विरोध केला मी त्याला सोडीन का, त्याला उघडा नागडा केल्याशिवाय मी सोडणार नाही. ज्यांना माझा विरोध केला, मी आज पण माराय बसलो, उद्या पण माराय बसलो. जनतांसाठी, तमाम जनतेसाठी, छोट्या छोट्या समाजकार्यावरनी, ह्यांच्यावरनी भ्रष्टाचार होतो, त्यांच्यावरनी भ्रष्टाचार होतो. आम्ही लढायचं ते लढणार, आम्ही प्रयत्न ते करायचं ते करणार. आम्ही जनतांसाठी शांत बसत नाही. कुठं अन्याय होईल आम्हाला शांत बसायची काय गरज आहे. आपल्याला जनतांसाठी कुठं अन्यायाला आपण वाचा फोडायची कामं करतोय, तुमच्या रूपाने, तुमच्या आशीर्वादाने. ज्यावेळेस आपलं ओमराजे आपले खासदार धाराशिवचे किती लोकांना त्यांनी मदत करते, ते किती लोकांचे सवाल सोडवते, ते गोरगरिबांना किती मदत करते. ते महाराष्ट्रात असे खासदार आपले अजून असलो किती महाराष्ट्र मजबूत होईल, किती मोठं होईल. महाराष्ट्रातली जनताने, महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातल्या लोकांनी पण समर्थक कोणाला द्यावं, कोणाला सपोर्ट करावं, कोणाला काय करावं, हे तुम्ही विचार करून, तुम्ही ही करून, ती तुमच्या आशीर्वादाने काय तर होऊ शकत आहे. तुम्ही समजा मनोज जरांगे पाटलाला एवढा सपोर्ट केला, मराठा आरक्षणाला किती सपोर्ट केला, किती काय केलं. सगळे संपूर्ण महाराष्ट्रातले तरुण युवक त्यांची सपोर्टमध्ये आले. आम्ही असं सपोर्टमध्ये यावं म्हणतोय. एक धमाल नेता, धमा कार्यकर्ता, त्याला सपोर्ट आणा ना तुम्ही, पाठिंबा निश्चितपणे दिला तर करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय चुकलं तर माफ करा.